काय मॅडम, शाळेचं की अवांतर वाचन? शाळेचंच वाचायला वेळ मिळत नाही. सतत काही ना काहीतरी नवीन अपडेट असतातच की. अवांतर वाचायला कुठून वेळ मिळेल? काढायचा. काय आहे, ही जी सगळी लेखक मंडळी आहेत ना, त्यांचं जगलेलं सगळं आयुष्य आपल्यासमोर असं उलगडून ठेवतात. मग आपल्याला त्यांच्या विचारातून, त्यांच्या अनुभवातून भरपूर काय शिकता येतं. प्रत्येक वेळी सगळे अनुभव आपण स्वतःच घेतले पाहिजेत असं काय नसतं ना. वाचेल. आता तुम्ही सांगताय म्हणल्यावर वाचायलाच लागेल ना. पण सर, त्या बदल्यात तुम्हाला माझी एक गोष्ट ऐकावी लागेल. ऐकतो की लगेच. मला असं वाटतं तुम्ही एकदा पाटील मॅडम सोबत बोलायला हवं. मॅडम, तुम्ही कुठलं पुस्तक वाचलं किंवा नाही वाचलं तरी चालेल. सर, त्यांना तुमची गरज आहे. मला नाही वाटत. सर, तुम्हाला दिसत नाही का त्या एकट्या पडल्यात? आणि तुमचंही प्रेम आहेच की त्यांच्यावर. मॅडम, आपण शाळेत आहे. आणि हो, ते सगळं संपलंय आता. मी कुठलाही प्रयत्न केला तरी त्यांना असं वाटेल की मी फक्त सहानुभूतीसाठी करतोय. एकदा बोलून बघायला हरकत काय आहे सर? कदाचित माझा केलात तसा त्यांचाही गैरसमज दूर करायलाच की. कोणता गैरसमज मॅडम? हाच की, मुलांबाबतीतचा. त्यांच्याशी बोलून त्यांचाही गैरसमज दूर करा. मला खात्री आहे एवढ्या कमी वेळात तुमच्याबद्दल खूप आदर वाटतो. तुमचे विचार माणसाची थॉट प्रोसेस बदलवू शकतात सर, ह्याचा मी स्वतः अनुभव घेतला. एकदा प्रयत्न करून बघायला हरकत नाही ना सर? आणि तुम्ही म्हणता की कदाचित त्यांना सहानुभूती वाटेल, पण तुमच्यासाठी काय आहे हे तुम्हाला ठाऊकच आहे की. आणि तुम्ही म्हणता की आपल्याला काय वाटतं ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं ना. या परिस्थितीत माझ्यापेक्षा त्यांना काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. सगळेच विचार सगळ्या परिस्थितीत लागू होत नाहीत मॅडम. सर, आयुष्यात एक प्रयत्न केला असता तर आज आयुष्य वेगळं असलं असतं. असं वाटण्यापेक्षा एक प्रयत्न करून बघायला हरकत काय आहे? निदान एक प्रयत्न केला या विचाराने थोडं दुःख तरी कमी होईल. आणि झालंच तुमच्या मनासारखं तर त्याहून जास्त चांगलं काय असेल सर? नाही मॅडम, मी या सगळ्यापासून खूप दूर निघून आलो. इतकेही दूर आला नाहीयेत की तुम्हाला परत जाताच येणार नाही. अरे वा, आज 10वी वर्ग एकदम शांत. काय सागर, तुझा दरारा वाढलेला दिसतोय. आणि फळ्यावर नेहमीची नावं नाहीत की तुझ्या नावडत्या माणसांची? अवसर ती गप अभ्यास करत होती, मग म्हणलं कशाला लिहू ना. बर. आणि या मधुकरचं पण नाही की रे? अवसर आज तू बी शांत बसलेला. बर, चांगलंय चांगलंय, बसा. मी तुम्हाला तेच सांगायला आलोय की घटक चाचणी पुढच्या आठवड्यात आहे आणि वेळापत्रक उद्या येईल. त्यामुळे मनापासून अभ्यास करा, विशेष करून वेखणवाडीची मुलं. काय थांबायचं ना 10वी मध्येच? हो सर. सर, अभ्यास कशात ना करू? म्हणजे गाईड काय 21 अपेक्षित? नाहीतर सर IMP पण आहे माझ्याकडे, मी देते सगळ्यांना अभ्यासाला. ऐका, अभ्यास कशातून यापेक्षा काय आणि कसा करतात हे महत्वाचं आहे. मला सांगा, तुम्ही अर्जुन आणि द्रोणाचार्याची गोष्ट ऐकली आहे का? सांगतो. ज्यावेळी द्रोणाचार्याने अर्जुनाला पोपटाचा डोळा भेदायला सांगितलं त्यावेळी त्याच्याकडे भरपूर पर्याय होते, पण सगळ्यात महत्वाचं काय होतं? तो पोपटाचा डोळा सोडून इतर कुठेही लक्ष न देणं.
म्हणजे काय, तुमचं सगळं लक्ष त्या पोपटाच्या डोळ्यावर म्हणजेच अभ्यासावर पाहिजे. तुमचं मन स्थिर आणि शांत नसेल ना तर सगळी पुस्तकं व्यर्थ आहेत. सर तुम्ही का नाही लय भारी समजावता बघा, म्हणजे लगेच कळतं. हे तुम्हाला सांगायचं असतं का तुम्ही तुमच्या मनानं सांगता? म्हणजे असं बाकीच कोण सांगत नाही ना म्हणून म्हणलं. मी सांगतोय ना, बाकीच्यांचं माहीत नाही. पण सगळ्यांनी मनापासून अभ्यास करा. काय अभिजित, सगळ्या शाळेचं लक्ष यावेळी तुमच्याकडे असणार आहे. असं समजा तुमच्या मार्कांवर तुमचं भविष्य ठरणार आहे आणि माझ्या शब्दाचं पण. कारण माझ्या शब्दावर जंगम सरांनी ही परवानगी दिली आहे, माहिती आहे ना? हो सर. सर तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही करतो अभ्यास. मला तुझंच टेन्शन जास्त आहे. बाकीचे होतील कसे पास. ऐका, आपल्याला काय बी करून पास झालं पाहिजे आणि अभ्यास काय आपल्या बापाच्या नवयाचा नाही. तेवढं आहे, मग काय करायचं? कॉप्या अजून काय करायचं? ए नको बाबा, मागच्या वेळेला गावलो तुम्ही कसं तरी पेपर दिला होता मॅडमनं. मी माझा अभ्यासच करतो. अरे लागा यावेळेस गावलो ना, मॅडम वर्गात हकलत्याल. होय, मग मर जाऊन तिकडे बस करत अभ्यास. किरण्या तुझं काय, तू बी अभ्यास करणार आहेस का कॉप्या करायच्या? नाही, मी येतो तुझ्या बरोबर कॉपीला. पण माझ्या ही 10वी आहे आणि सरासरी मी माहिती आपण कॉप्या कुठे ठेवतो ते. नाही किरण्या, अरे ह्यो तुझा भाऊ कशाला आहे? माझ्या आयडिया घेतल्यास ना, कुणाच्या बापाला बी गावायच्या नाहीत कॉप्या. सांग बघू. हे बघ, शाळेची पॅन्ट वर घ्यायची, इथं पोटरे आहेत का नाही, तिथे 1-2 कॉप्या ठेवायच्या आणि रब्बर लावायचा. सर काय पायाला बघत्या, पॅन्ट वर करून नाही तर बघायचं. ह्या दांडाला 1-2 रब्बर लावायचं आणि तिथे 1-2 चिठ्ठ्या ठेवायच्या. आपल्या अंडर पॅन्टीला बारका गीत असतो का नाही, तिथे 1-2 कॉप्या ठेवायच्या आणि चिकटपट्टी लावायची. आणि शाळेची पॅन्टचा खिसा कापायचा आणि मांडीला रब्बर लावून तिथे 1-2 कॉप्या ठेवायच्या. आणि समज आपल्याला सगळं चेक केलं तर काय, सर जर सुपरविजनला आलं तर आसपासच्या पोरींकडे द्यायच्या आपल्या कॉप्या, आणि जर मॅडम आल्या तर त्यांच्याकडनं कॉप्या आपण घ्यायच्या. आधी कोण येतंय सुपरविजनला हे बघायचं आणि तसं नियोजन करायचं, कळलं का? अरे पण आपल्याला काय माहित कोणत्या वर्गावर कोण येणार आहे ते? अरे येड्या, मोरे मामा कशाला आहे? त्याला तंबाखूला पैसे दिले की ते आपाप सांगते खांदा उडवीत. माझ्या जेवढं डोकं एक कॉप्याला पहिला आणि सरासनी फसवायला लावतोस ना, अरे त्यातला अर्ध जरी डोकं लावलंस ना तरी पास होशील. हो तर काय, मग तो कुठल्या कॉप्या कुठे ठेवल्यात हे बी ध्यानात राहत नाही. आणि एखादी गावलीस तर लिहिताना बी लय बी वाटतं, कोणी बघितलं तर काय होईल, गावलंच तर काय होईल. आणि त्या तेवढा वेळ जातो की दिलेला वेळ बी संपतो. 1-2 उत्तर लिहून उठावं लागतं, मग होतोयच की आपण नापास. मग काय नाव खराब होते का शाळेत? अरे काय आपण एकलेच कॉप्या करत नाही ना. अरे पण सगळं सर पहिल्यांदा आपलंच नाही चेक करतात, एवढं बदनाम आहे आपण. आणलं का मी तर वाटत बी नाही तोंडावर कॉप्या करणारा, तरी गावलो. तुला कोणी विचारलंय का? आणि फावड्या, मागच्या पेपरला चालायचं ह्याचं त्याचं बघून, पण ह्या पेपरला नाही चालणार. मध्या बघ, काय व्हायचंय ते उद्या, पण या परीक्षेला का नाही कुणी सुद्धा कॉपी करायची नाही म्हणजे नाही. अरे पण एवढं कमी आहेत, सगळ्या विषयाचा अभ्यास करून कसं होईल पास? तुझं निक्याचं काय नाही, पण माझं फावड्याचं कसं होईल? कसं होईल? जास्तीत जास्त नापास व्हाल. मग काय करायचं माहिती आहे का? इमानदारीनं जायचं आणि ड मध्ये बसायचं. तुम्ही दोघं. काय लागा आब्या, तुम्ही दोघं तिकडं ना आम्ही दोघं इकडं वय लागा. ह्याचा विचार केला तर डोळ्यात पाणी येतंय बघ. शाळा सोडीन पण तुमच्याशिवाय बसणार नाही कुठं. अरे मग आपल्याला वेगळं बसवत्याल, या बांधतरी जरा अभ्यास करा की. अरे काय होईल, जरा 4 दिवस जास्त अभ्यास करायला लागेल, 4 दिवस जास्त कष्ट घ्यायला लागतात, जरा 4 दिवस जागायला लागेल. पण माझ्या मी आत्ताच सांगतोय, ह्या याला काय बी झालं तरी कॉपी करायची नाही म्हणजे नाही. अरे तिकडं पुण्यात अधिकारी व्हायला गेलेली पोरं अरे दिवस रात्र अभ्यास करतात, आणि इथं आपल्याला साध्या घटक चाचणीचा अभ्यास होईना. आधी काय वाटत नव्हतं, सगळं फाट्यावर मारलं असतं. पण आता तुमच्याशिवाय राहायचा प्रश्न आलाय म्हणल्यावर अभ्यास केलाच पाहिजे की. आणि इकडे पुस्तकात काय लिहिलंय बघू दे. आणि तुम्ही कॉप्या कुठं लपवायचे हे शिकताय, त्यापेक्षा जरा पुस्तक घ्या आणि काय लिहिलंय ते बघा. वाई उघडा पुस्तक. आई घाली बोड्याची. लगा 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 एवढा अवघड धडा येतो आपल्याला. खरं घातली.
अबे अरे एवढ्या पाठी बी अभ्यासच होय. अरे घटक चाचणी तर आहे ना. अरे दाद्या यावेळेला पास व्हायचंय बघ. वर्गात चौथा येतोस ना. अरे हो दाद्या बरोबर आहे, पण आधीच का नाही 15 दिवस शाळा बुडल्या. माझा अभ्यास लय मागं राहिला. तो समजा अभ्यास भरून काढायचा आहे बघ. अरे एकदा दोनदा तर चहा पिणार आहेस का? वाईट झोप जाईल. अरे नाही नको, आधीच दिवसभर काम करून आले दमल्या. अरे आई नाही, मी बनवणार. पिणार आहेस का नाही सांग. हा मग कर. माकड वैरा अभ्या हा? त्या एवढ्या सगळ्या ह्याच्यात त्या केवढाचं काहीच नाही बोललास. म्हणजे बोलण्याचा नाही ना, का नुसतंच बघणं. अरे नाही म्हणजे हाय तसं बोल ना, पण सरांनी सांगितलं की अर्जुनागत नुसता पोपटाचा डोळा दिसला पाहिजे. म्हणून आता परीक्षा वस्तूवर तरी नाही बोलणार बघ. अर्जुनासारखं व्हायचंय म्हणजे सरांच्या बी लक्षात एकलव्य अंगठा कापून देण्यापुरतीच राहिलं की. म्हणजे कुठल्या बी पक्षाचा डोळा न फोडता सर्वश्रेष्ठ असणाऱ्या एकलव्याकडे गुरुजी शेवटी अंगठाच मागतात. मग विद्या घेऊन बी काय उपयोग जर बाणं चालवता येणार नसेल तर. अरे ही गोष्ट मला माहित आहे, पण त्या गोष्टीचा हिथं काय संबंध? संबंध आता तुम्ही परीक्षा दिली, तुम्ही पास झाला, पण त्यांच्या डोक्यात जर काही वेगळं शिजलं, जर तुम्हाला पुन्हा ड मध्ये बसवलं तर. अभ्या ज्यांची शाळा असते ना, नियम बी त्यांचेच असते. अरे नाही दादा, जवळ आमच्या शाळेत कांबळे सर आहेत का नाही, तोवर तरी असं काहीच नाही होणार बघ. अरे कांबळे सर म्हणजे काय अख्खी शाळा नाहीत. तर ती सगळं जाऊ दे. त्या पोरीला नाराज कवाच करू नको. जवळ आहे तवर जप. जवळ जवळ आहे तवर म्हणजे? अरे म्हणजे बळनं बोललो. बरं ती सगळं दादा जाऊ दे. म्हणजे चहा घेणार आहेस का बटर व्हिडिओ? नाही बटर नको. अरे अजून तोंड नाही धुतलं, नुसतं चहाच दे. अबे तुला एवढा अभ्यास करताना बघितलं ना की लई वाईट वाटतं बघ. अरे वाईट का वाटेल? उलट आता अभ्यास करतोय म्हणलं चांगलंच वाटायला पाहिजे की. नाही, एवढा अभ्यास करून बी नोकरी नाही म्हणून तुला बी माझ्यासारखं घरातच बसायला लागू नये म्हणजे झालं. इथं गावात काम नाही आणि शहरातल्या जगण्यात राम नाही. पोरांनी जायचं तरी कुठं? आभ्याला का मला लय भ्या वाटतंय. काल रात्रभर लय विचार केला मी. तू जे बोललास ना ते आठवायचो आणि तोंडावर पाणी मारून पुन्हा अभ्यासाला बसायचो. पण काय डोसक्यात जात नव्हतं. मग मी ठरवलं आत्ता झोपायचं पण सकाळी उठून लय चांगला अभ्यास करायचा. पण कशाचं काय, आत्ता मगाशी मला जागा आल्या. आभ्या आपल्याच्या नाही होयाचा अभ्यास. मग तयारी ठेवा, 10वी ड मध्ये बसायची.
अरे अभ्यास करण्यापेक्षा 10वी ड मध्ये जाणं सोपं वाटतंय मला. अरे काल तर मोठ्या तोंडाने म्हणलास की आमच्याशिवाय राहू शकत नाही आणि आता म्हणतोय सोय 10वी मध्ये जायचं आहे. अरे त्याचा बी लई विचार केला मी. मला एक आयडिया सुचली आहे. कसल्या आयडिया मध्ये? असं केलं तर आपण चौघांनी बी नापास होऊयात. म्हणजे काय, आपण ड मध्ये जाऊ, तिकडे लई मज्जा करू. अभ्यासाचं बी टेन्शन नाही, केला तर केला, नाही तर तेल लावत गेला. अरे पण आपल्याला सोपं कामच तर नाही करायचं माझ्या. आता बघ, आमच्यासाठी नाही, त्या शाळेसाठी नाही, अरे निदान त्या तुझ्या ज्योतीसाठी तरी बसशील का नाही यामध्ये? अरे तिच्यासाठी वाचायचं म्हणलं तरी कळना झालंय. उलटी तिला आठवून झोपच येते. ही तर मस्त हसत खेळत बसलाय वे. अरे तुम्हाला परीक्षेची काळजी बिळजी आहे का नाही? ए रेशमे का फेशमे, कशाला त्या परीक्षेचं नाव काढतात? गप शाळेत जाऊ वाटतं ना वय. ती गेला तू का पास होणार आहेस का? बोललीस का मधी चोमडे? तुझं काम मी कसं करीन? अगं जमणार मी नाही तुला. अरे हसतोय काय, चोंबड्या म्हणली ती तुला चोंबड्या. ए पले का ग मस्ती आल्या वय. तुझ्या वाटत नाही, गप चल, नाहीतर अजून ऐकून घेशील. एवढं भ्या वाटतं ड मध्ये जायचं? अगं ब्या नाही वाटत, पण आपला हक्क आहे यामध्ये बसायचा. एवढंच वय. मला वाटलं दुसरं काहीतरी कारण आहे का काय. कारण काय बी असू दे, पण समधी पोरं अभ्यास करतात हे चांगलंच नाही का? हाय की, सगळं चांगलंच चाललंय की. चालू दे चल. पहिल्याच पेपरात नापास होणार आहे आपण. नरपटी लागली आता आपलं ठरलंय ना प्रामाणिकपणाने पेपर द्यायचा म्हणून. अरे मग जंगम सर जरी आलं तरी काय फरक पडणार आहे? लिहितो काय नाव. पुढे येऊन पेपर घेऊन जायचं. जाग्यावरून त्याला मी काय तुमच्या बापाचा नोकर नाही. एका लाईनीत याचं, अजिबात न बोलता याचं. हां चला या. चला या इकडे. ए मादिया ये की. सकाळ नाश्ता नाही झाला का तुला? मला गेस तर दम नाही मी तुला. घरी घे. काय सोन्या, पेपरला तर आंघोळ करून यायचं गेल्या का? नीटले या या. तुम्हाला का आता बुत्ती पाठवायला पाहिजे का? कडकाड की जरा. मोठा अभ्यास केला मला माहिती आहे. आणि हे बघा, जर कोणाकडे कॉपी असली तर पुढं आणून ठेवा. हां त्याला मी काय बोलणार नाही, पेपर पण लिहून देईन. पण जर कॉपी करताना घावला तर पेपर काढून घेईनच, पण अशा लाता घालीन. ये 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 प्रामाणिक आहेस हो. कसा गावलास. हात पुढे कर. प्रामाणिकपणा आणून दिलीस म्हणून एकच छेड देतोय, पण सुट्टी नाही कोणा ध्यानात ठेवा. आता हसताय, पण कॉपी जर घावली का नाही तर मग कसं रडायला होतो बघा. ल्या पुढे बघून. तुझ्याकडे तर असेल ना कॉपी? नाही सर, शपथ नाही. एवढा साधा आहे सुई तू. हां
अरे कशाला बाबा शपथा घेतोयस, देव कोपल तुझ्यावर. अहो सर तुमची शपथ. बरा माझ्या मरणावर टापलायसन. चल ओठ. अहो सर खरंच नाही, आईची शपथ. तुला चांगल्यापणानं उठ म्हणतो या. हा काय चेक करत जरा काढ. कॉप्या कुठं कुठं असते मला माहित आहे, मी बी कवा तरी केली ती कॉपी. मग आम्हाला बी करू द्या की. सांगितलेलं नाही गावणार नाही. गावली का नाही. आता ना काय गावलं, पण परत पुढं बघून जरी लिहिताना दिसलास तरी पेपर घेईनच, पण वर्गात लातावून बाहेर काढीन. बस खाली. फावड्या काही हावड्या. तुझ्याकडे आहे का कॉपी? नाही सर, अजिबात नाही. पाहिजे तर चेक करा. जरा एवढं म्हणतोस म्हणजे नसेल तुझ्याकडं. नाही सर. सर आवाजनी चेक करताय तसं त्या सागऱ्याला करा की एकदा चेक. JCB तू नको मला शिकवूस. कोणाला चेक करायचं कोणाला नाही मला चांगलं कळतं. ते पोरग तसलं नाही. हो सर, त्याचं बरोबर आहे. तुम्ही अशी ठराविक पोरं का सोडताय? त्यांना बी चेक करा. आणि जर नसेल ना त्यांच्याकडे कॉपी तर मग कायच नाही होणार. करा चेक एकदा. बर. की अभ्यास करायचा टायमाला झोप येते या. सागर बाळा बघू. नुसतं कापूसच आहे की. सर अहो तुमच्या पायाखाली काहीतरी आहे. पालबिल आहे, उचला. कसं बसवलं. चल पेपर घे इकडे आणि हो बाहेर. तुला का चांगला समजला आणि असलं करतोय सोय. राहू दे की सर. अहो आत्ताची कॉपी काढलेली, अजून काही लिहिलं बी नव्हतं. मग तू लिहेस तर तुझ्या तोंडाकडे बघायच होतोय. रे अजिबात पेपर मिळणार नाही. माझा विषय जाईल हो. तू बाहेर चाल. सर असू द्या सर, लिहू द्या त्याला पेपर. अरे अभ्या कशाला, आपल्यासनी बाहेर काढलं असतं ना तर हसत बसला असता येऊ. म्हणूनच आपण बी तसंच वागायचं का मध्ये. सर द्या त्याला पेपर, लिहू दे. अहो आत्ताच जर नापास झाला तर वार्षिकला अवघडून बसेल त्याचं. लिहू दे त्याला. हो सर, आत्ता कट्टकला, आता 6 महिला आणि वार्षिकला कधीच कॉपी करायचं नाही. ठीक आहे. सगळे म्हणतात तर देतो तुला पेपर, पण परत घावलास का नाही तर लाता घालत वर्गाच्या बाहेर नेतो. ठीक आहे. अरे का खजानाचा अंदाज केले का. थँक्यू अभ्या. हार असू दे, आता येते तेवढं लिह. अरे अभ्या आपल्यात खाऊन आपल्यावर उलटणारी जमात आहे. वास्तवा बघू मध्ये. पण आत्ता त्याच्यावर वाईट वेळ चालू म्हणून काय आपण त्याच्या वाईट वेळेचा फायदा घ्यायचा का. बरं असू दे, आता लिह पेपर. वेळ नको का. आभ्या आज घटक चाचणीचा निकाल आहे. मला अशा वेळेला आहे ना पाठच जाग येते बघ. पण हातुरणातनं उठूच वाटत नाही. असं वाटतं माझा हातपाय पाक गळून पडल्यात. मग मला उठायचं याचं नाही. मग राहायचं की झोपून. तू आलास नाही आलास तरी निकाल लागणारच आहे. पास झाला असेल तर कळेलच की. तसा नसेलच झाला तू पास, आम्ही आल्यावर सांगतो. तू ड मध्ये जायची तयारी कर. मग काय येताना जाताना तशीलच की आम्हाला. आणि शाळेत बी येताना जाताना आहेत की संकट. अरे आय घालवणं दोस्त आहे का दुश्मन. आधीच अंगाव काटा आलाय आणि अजून भ्या घालताय होय. अरे पण झाला होता ना तुझा अभ्यास आणि पेपर बी चांगलं गेलं म्हणलास की, मग कशाला भेटतोस. अरे आधी ह्याचं त्याचं बघून नाहीतर कॉप्या करून लिहायचं. पण आता अभ्यास करून 2-4 उत्तर लिहिली म्हणल्यावर चांगलाच गेलाय म्हणणार की माणूस. पण आभ्या लय भ्या वाटतंय बघ. अरे पहिल्यांदा सरळ मार्गाने अभ्यास केलाय. आधी वाटायचं अवघड आहे, पण आता बरं वाटतंय. आता फक्त निकालाच भ्या आहे बघ. अरे भ्या तर आहेच की.
आणि यंदा तर जरा जास्तच भ्या वाटणार, कारण यंदा आपल्या समजांची 10वी आहे. पण आपल्यातलं एक जरी नापास झालं ना तरी मला लय वाईट वाटेल बघ. मला असं का वाटतंय की तू एक जण मध्यात असणार आहे. आय घाल्या पुढं काय बोललास ना, दाताच्या पिना दात घालून बघ फावड्या. हा ब्या, एवढा अभ्यास करून सुद्धा जर नापास झालो ना तर पुन्हा कशावर विश्वास राहायचा नाही बघ. राहायला का पहिलं 2-3 विषय गेलं तरी काय वाटायचं नाही, आता एक विषय गेला तरी वर्षात वाया आहे की. अरे वर्ष कसं वाया, आणि घटक चाचणीत नापास झालं म्हणून काय वर्ष वाया जात नसते. अरे तुमच्या बरोबर वर्गात बसायला मिळणार नाही म्हणजे वर्षच वाया की. किरण्याला का कसलं बोललास, अगदी मनातलं. बरं आहे का, कुणी कुठल्या बी वर्गात गेलं तर दुसऱ्या अशीच कट्टर असू द्या. हे किर्यानिष्ठ बोड्यात आहे, ह्याची जीभ काळे आणि कवाच चांगलं बोलत नाही. अरे स्वतः हुशार आहे म्हणून नखर करतं. ह्याला माझी इच्छा आहे की दुसरं कोण नाही पण हे बारकड्या मध्ये गेलं पाहिजे. आपल्यातलं नाहीची काय आपल्या विरोधात बोलतं. बघा कोणी किस्ता अभ्यास केलाय त्याला तितकं मार्क पडतील. बरं असू द्या, आता ते विचार नका करत बसू. आता पुढच्या परीक्षेचा अभ्यास करा. असू दे, पुढचं पुढं बघू आपण. लिहा. तुम्हाला प्रश्न पडला असेल की आम्ही सगळे इथं काय करतोय. कारण आहे तुमचा घटक चाचणीचा निकाल. 10वी अ दृष्टीनं ही परीक्षा खूप महत्वाची होती आणि म्हणूनच मी स्वतः रिझल्टसाठी आलो आहे. सगळ्या विषयाचे शिक्षकही इथं हजर आहेत. आपण सगळ्यांचेच मार्क बघणार आहोत, पण तत्पूर्वी पास झालो तरच 10वी अ वर्गात बसू, नाहीतर 10वी ड मध्ये जाऊ असं आश्वासन ज्यांनी दिलं होतं त्या वेखंडवाडीच्या मुलांचे मार्क मला बघायचं. जे पास असतील ते अ तुकडीत बसतील, नापास असतील ते आत्ता या क्षणी ड तुकडीत जाऊन बसतील. कळलं? मी सगळ्या विषय शिक्षकांना विनंती करतो की त्यांनी आपापल्या विषयाचे मार्क सांगायचे. माझ्या विषयाचा नेहमीप्रमाणे 100% निकाल लागलाय, त्यामुळे सगळ्यांचं अभिनंदन. आणि महत्त्वाचं म्हणजे मराठी विषयात नेहमी पहिली येणारी केवढा जाधव यावेळी दुसरी आली आहे आणि पहिला आलाय अभिजित पवार. त्याचंही विशेष कौतुक. माझ्या विषयाचा 100% निकाल लागला नसला तरी नापास झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये वेखंडवाडीची किंवा तोडफोडीमध्ये इन्व्हॉल्व्ह असलेला एकही विद्यार्थी नाही. खरं तर यावेळेस मी पेपर खूप अवघड काढला होता. पॅरेग्राफ मधल्या शब्दामधून उत्तराचा शोध लागणार नाही याची जाणीवपूर्वक काळजी घेतली होती सर, आणि तरीही हे विद्यार्थी पास झाले. खरंच आनंद आहे. माझ्या विज्ञान आणि गणित विषयाचा निकाल फार वाईट आहे सर. विज्ञान 1 मध्ये 7, भूमिती आणि बीजगणित मिळून फक्त 10 विद्यार्थी पास आहेत. त्यात वेखंडवाडीतील विद्यार्थी काठावर पास आहेत. हा, पण पास आहेत. आता एक विद्यार्थी आहे की ज्याला 0 मार्क आहेत, आणि तो विद्यार्थी म्हणजे सध्या मॉनिटर असलेला सागर शेलार. माझ्या हिंदी विषयाचा निकाल 100% लागला असला तरी भूगोल या विषयात 4 विद्यार्थी नापास आहेत. त्यात वेखंडातलं एक पण नाही. पट्ट्यानं वाचला माझ्यातनं. इतिहास विषय माझ्याकडे होता आणि माझ्याही विषयात सगळेजण पास झालेले आहेत. परीक्षा म्हटलं की काही जण पास होणार, काही जण नापास होणार. जे विद्यार्थी ज्या विषयात नापास झालेत त्या विषयाचे शिक्षक
त्या विद्यार्थ्यांच्याकडे विशेष लक्ष देतीलच. आणि या वेखंडवाडीच्या मुलांनी ज्या पद्धतीनं अभ्यास केलाय त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे. एकदा सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. त्यांच्यातला एकही जण एकाही विषयात नापास झालेला नाहीये. आणि विशेष म्हणजे हा मधुकर, हा नेहमी 1-2 विषयात काठावर पास आणि बाकीच्या विषयात पण यावेळी मात्र तो सगळ्या विषयात पास झालेला आहे. मला वाटतं कांबळे सर शाळेत आल्यापासून पहिल्यांदाच याचे सगळे विषय आले असतील नाही का? खरे सर, मुलांनी जे सांगितलं होतं ते करून दाखवलं. पण सर, आता या सागर शेलारचं करायचं काय? त्याचे फक्त 3 विषय आलेत. काय कुरकुटे सर, पाठवायचं का 10वी ड मध्ये? नाही म्हणजे 10वीचा 100% निकाल पाहिजे ना. तुम्हाला पटेल ते करा. अहो कुरकुटे सर, निघालात कुठं? अहो हा सागर नापास झालाय, वरती कोण कळवणार? ए, तू कुठं निघालास? ड मध्ये बसायला. अरे आम्ही मजा करत होतो. ही पहिलीच घटक चाचणी होती. पुढच्या परीक्षेत चांगला अभ्यास करायचा. हां, आणि काय अडलं तर आम्हाला नाही तर या मुलांना विचार, मदत करतील ते. आणि तुला परीक्षेसाठी त्या मुलांमुळेच बसायला भेटलंय, हो ना? बसा. चला आम्ही येतो, तुम्ही तुमचा क्लास सुरू ठेवा. चला, बेखंडवाडीच्या मुलांचं विशेष अभिनंदन. अभिनंदन सगळे. लक्ष द्या इकडे, सगळ्यांनी एक एक करून यायचंय आणि निकाल घ्यायचा. अभ्या, सॉरी. अरे काय नाही, असू दे. ह्याला कशाला इथं बसवायचं? जाऊन द्या की डगमध्ये. हार मध्ये. अरे आपण तर आत्ता आलो तरी आपल्यासनी जाऊ नको वाटायला लागलं. अरे तेव्हा तर 5वी बसणार. त्याला कसं वाटत असेल? बर बाबा, असू दे. पण ऐका, यापुढं कवाच कोणी कॉपी करायची नाही. अभ्यास करून पास व्हायची मजा वेगळी असते. कोण सांगते बघा, पुढल्या परीक्षेत कळलं की किती सुधारलाय ती. अरे बघा, अख्ख्या वर्गात पहिला नंबर काढतो का? तर काढशील की, पण खाल्लं पहिला. पहिले